तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 47वा दिवस आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. आणि कालचा ब्लॉग जो आता टाकला आहे मी, आणि काल होती शिवजयंती, तर मग गावात थोडी मिरवणूक निघली होती, त्याचा ब्लॉग बनवला होता थोडा, तो टाकला आहे. तर कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या. आता आलं आहे मी सध्या वावरात. बघा इकडे आपलं विहीर हे गावाचं वावर आहे इकडं. आणि कोणी आपल्याला फॉलो नसेल करायला फेसबुकला तर फॉलो पण करून घ्या. आपण भेटू थोडं. मी इथं पाहू शकता विहिरीमध्ये पाणी किती येते. इकडे साईडला स्प्रिंकलर लावले. काल विहिरीमध्ये उतरणं लागलं होतं दोरी बांधासाठी, तसा व्हिडिओ तर काही बनवला नाही. बघा इकडं स्प्रिंकलर लावले, त्याला फक्त पाणी पाहायचं होतं किती येते. इकडच्या साईडचं राहिले भिजवायचं, इकडचं भिजवलं आहे. तर आता जाऊ आपण खालच्या साईडला, तिकडच्या साईडला की आपली टरबूज आहे. तर आता जाओ अपन and बैठो थोड़ा टाइम पर. तो मेरे दोस्त इधर देख सकते हो आप, ये टरबूज आ गए. अब इकडे बरं आग इकडे पिन आले. आणि इधरच्या साईडला जे मोठाले आहेत हे बघा. आणि हे बघा अजून फळ केवढं आहे आणि याला डाग पण लागला आहे उन्हाचा. तो उसके लिए आता जो फल लगे हुए हैं उसके लिए आता औषध छोड़ना पड़ेगा इसके, कि वो औषध जो खत रहता है उससे ज़्यादा जल्दी निकल जाए, मतलब जो जल्दी बड़े हो जाते हैं वो. इकडे पूर्ण साईडने लागली आहे ना. मी आता परवा दिवशीचे ते गिलास पण लावले. यामध्ये जे आतल्या साईडला राहते ते बघा, तिथं जे ते असं एका गोळीसारखं राहते, त्या वासाने जे ते मच्छर येते आणि यामध्ये पडते. आणि इकडं फुलं बघा तुम्ही किती लागले, मस्त फुलं लागले. इकडं पण इधर के साईड जो आहे ती सावलीमुळं जे तिथं यल वाढले नाही आहे. बाकीच्या साईडचे जे पूर्ण वाढले आहे बघा, पूर्ण जागा राहिली माझ्यात. आणि जो उधर का साइड का है इधर, उसमें आज दवाई छोड़ दी है. जो खत था त्याला सोडून दिले आज याच्यामध्ये, जे तुम्ही पाहता इकडचं साईडचं ते. बघा आता कांदे पण किती मोठा झाले, त्या दिवशी लावले होते. हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही कसे फुलं आले आता डाळिंबालीकडचा. जे आपले दुसरे मोठालचे डाळिंब आहे त्याला एक नंबर फुलं लागले. हे बघा काही काही झाडाला जे ते चांगले लागले आणि काही झाडाला जे हे बघा हे जे झाडे याला जे पतले आणि जे तिकडचे मागच्या जायचे जे झाडे ते पूर्ण लाल झाले. तर अजून लहान आहे, काही जे बारीक आहे ते मोठा लेवल टाईम लागतं, त्यामुळं जे दिसत नाही ते. आणि जे आता जे मोठा झाले त्याला ते पाकळ्या आल्या आहेत. हे बघा अशा हे पाकळ्या आल्या आहे, याच्यामुळं जे जास्त लाल दिसतंय ते. हे बघा या झाडाला पण चांगले लागले फुलं. आणि हे आपल्या मागं जी निळ्या कलरमध्ये जी नळी दिसते ही आपल्या औषध मारायची नळी. हे बघा हिला पण चांगले लागले फुलं. फक्त जे काही छोटे झाडं आहे आणि काही जे काही मोठाले पण येतात की पतले पतले लागले, अजून छोट्या छोट्या काय त्यामुळे ते दिसत नाही. आणि इकडच्या साईडला मवळ लागेल त्या दिवशी. हे बघा तिथं मवळ एक आणि एक जी या घासामध्ये इकडच्या साईडला आपला कोटा. इथून जे आपण औषध घेऊन सोडतोय, हा पंप आहे तो, इकडं स्विच आहे त्याचं. इसके लिए वो औषध छोड़ने के लिए रहता है वो.
और इधर के साइड जो है देखो नेट लगाया है, उसमें से कुत्ते आते आणि आत येऊन जे ते आपलं जे वरचे जे डाळिंब लावे टरबूज आहे आपले त्यामध्ये येऊन उसको तोडते. इकडे बघा गावरे आहे ते बघा तिथं जे बसक दिसतं तुम्हाला ते कुत्र्यानं पाडलंय ते आतमध्ये येतात आणि जे मल्चिंग आहे वरच्या साईडची आपलं भोसके पाडतात. आणि जर भोसके पाडले तर जे आपलं ते ठिंबक राहतंय त्या ठिंबकला जी राहते उंदर ते राहतात ते भोसके पाडतात. त्यामुळे ते भोसके जे कुत्रे जे ते आतमध्ये येऊ द्यायला लागत. तर आता अंधार पडायला पण सुरुवात झाली आणि इकडच्या साईडला बघा इकडे समोरच्या साईडला जे आपण संत्र्यामध्ये जे भुईमूग लावला होता तो आता लागलाय निघायला. चल तुम्हाला दाखवतो. हे बघा भुईमूग निघायला चालू झालाय. त्यात तण पण निघा लागलंय मारून असं गांजर गवत हे जे दुसरं तण ते पण निघा लागलंय. पाहू शकता तुम्ही. हा पण आंबा फुटला आता आपला बघा किती फुलं आले पाहू शकता त्याला तिकडे. आणि ब्लॉग कसा वाटला शॉर्टमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आपले रोज ब्लॉग येत राहतील तुम्ही पाहत राहा आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.